विद्यार्थी मित्रांनो, M3 ला आता घाबरायचं नाही, कारण M3 चा आपला हा शेवटचा आयटम आपल्याला द्यायचा आहे. यस, हा आपल्याला शेवटचा आयटम द्यायचा M3 स्कोरवर काढायचं. त्यासाठी ही आपली क्वेश्चन पेपर सॉल्व क्वेश्चन पेपरची सिरीज सुरू आहे. मित्रांनो, या सिरीजमध्ये मी टोटल तुम्हाला ENTC आणि ECE बघा, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर, ENTC आणि ECE चे टोटल 3 क्वेश्चन पेपर, प्रीवियस क्वेश्चन पेपर विथ सोल्युशन 70 मार्काचे पूर्ण सॉल्व करून देणार आहे. यूट्यूब वरती हा तुम्हाला एक पेपर अवेलेबल आहे. यस, हा इथे हाफ अवेलेबल आहे आणि बाकी जो पूर्ण व्हिडिओ आहे हा पूर्णपणे अनलॉक व्हिडिओ तुम्हाला पर्पल हॅट ॲपवर भेटेल. सो लगेच पर्पल हॅट ॲप डाउनलोड करा. यूट्यूबवरचा हा व्हिडिओ तुमचा पूर्ण पर्पल हॅट ॲपवर तुम्हाला अनलॉक बघायला भेटेल. यस, आणि त्याच्यानंतर हा पहिला पेपर झाला, अजून 2 पेपर त्याच्या खाली आहे, ते पण तुम्हाला लगेच तिथेच पर्पल हॅट ॲपवर ॲक्सेस करायला भेटणार आहे. सो मित्रांनो, हे जेव्हा तुम्ही 3 पेपर युनिव्हर्सिटी 3 प्रीवियस पेपर सोडवता ना, कोणीच तुम्हाला M3 स्कोर करण्यापासून अडवू शकत नाही. लक्षात ठेवा, हा तुमचा लास्ट अटेम्प्ट असणार आहे. सो आता मी इन डिटेलमध्ये आज 70 मार्काचा पेपर सॉल्व करून दाखवणार आहे. थोडं स्पीड जास्त असेल, कारण मला विदिन टाइम 50-1 मिनिटात 40-45 मिनिटातच पूर्ण 70 मार्काचा पेपर सोडवायचा आहे. सो तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित सोडवा. व्हिडिओच्या खाली PDF असेल, हे सोडवलेले प्रत्येक सोल्युशन तुम्हाला असेल ते बघा आणि M3 स्कोर करा. सो हा पहिला पेपर, याच्यानंतर सेकंड आणि थर्ड M3 चा अभ्यास झाला. हे 3 पेपर बघून सोडवा, M3 स्कोर करा. यस, सो पर्पल हॅट तुमच्या सोबत आहे. पर्पल हॅट ॲप मित्रांना शेअर करा, सजेस्ट करा आणि चॅनल लगेच सबस्क्राइब करा. सुरू करूया. बघा, आपला ENTC हा लेटेस्ट पेपर आहे, जो यावेळी मागच्या वेळी आपल्या ऑड सेम मध्ये आलेला. ENTC सेकंड इयर ENTC किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर या ब्रांचसाठी ETC किंवा ECE साठी वापरला जातो. 70 मार्काचा. बघा, पहिला क्वेश्चन आहे MCQ चा. फटाफट तुम्हाला आयडियाज देतो, लक्ष द्या. MCQ मित्रांनो आपल्याला विचारलं जातं 6, काही 2 मार्कला, काही 1 मार्कला, असे 10 मार्कला असतात. बघा, पहिला आहे डायव्हर्जन्स. डायव्हर्जन्सचे प्रश्न कसे सोडवायचे बघा. I बार आणि याचा x सोबत डेरिव्हेटिव्ह किती येईल? 3 दुने 6 6x प्लस याचा y सोबत डेरिव्हेटिव्ह 3 दुने 6 6y प्लस याचा z सोबत 2x, z चा डेरिव्हेटिव्ह किती झाला? 1. नंतर हे पॉइंट टाकायचे बघा, x y z च्या ठिकाणी 1 1 1 टाकायचा. सो काय येईल चेक करूया. बघा, 6 इथे 1 टाकला, इथे 1 टाकला, इथे 1 टाकला. 6 1 6 6 अधिक हा 6 1 6 आणि हा 2 1 2 किती झालं? 6 6 12 2 14 14 बघा बरं. येस, सो दिस युअर आन्सर. कळला डायव्हर्जन्स म्हणजे काय? याचा x सोबत डेरिव्हेटिव्ह, याचा y सोबत, याचा z सोबत आणि पॉइंट टाकायचे. सिंपल आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. If f of x is equal to x square h is equal to 1 del nabla f of x is given by, याचं सोल्युशन 2 आहे, हे लक्षात ठेवा. यस, नेक्स्ट द व्हॅल्यू ऑफ z square plus 1 upon z minus 2 dz where c is the mod z is equal to 1. बघा, सर्कल दिलाय, हा सर्कल कंपेअर करायचा. mod z minus c is equal to r. सो कंपेअर करा. z च्या मागे c असतो, इथे व्हॅल्यू नाही, म्हणजे सेंटर आला 0, सेंटर 0, रेडियस किती 1. सो आधी सर्कल ड्रॉ करावं लागेल. सेंटर 0, बरोबर, सेंटर 0, रेडियस 1 1 2 -1 -2. सर्कल बघा 0 आणि 1 मधून जाणार. पोल किती तुमचा? -2 च्या अपोजिट, z इज इक्वल टू 2. पोल बघा 2 हा कुठे आलाय? सर्कलच्या बाहेर आलाय. सो पोल इज इक्वल टू z लाय आउटसाइड सर्कल. जेव्हा पोल सर्कलच्या बाहेर येतो तेव्हा आपला आन्सर काय येतो? ऑब्विसली 0. सो थर्डचा आन्सर आलाय 0. येस, बघा, एकदम सोप्या वेळी तुम्हाला सांगतो, याला प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसने ते एकदम परफेक्ट होईल. नेक्स्ट क्वेश्चन, याचा आन्सर तुमचं 0 आलेला आहे. यस, याचा आन्सर आपला आलाय 0. पुढे जाऊया. यस, बघा पुढचे क्वेश्चन्स. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 4, गॉस डायव्हर्जन्स थेरम. हा लक्षात ठेवा, गॉस डायव्हर्जन्स थेरम मध्ये डबल इंटिग्रेशन r बार इज इक्वल टू ट्रिपल इंटिग्रेशन dv असं असतं. सो आन्सर इज डबल इंटिग्रेशन r बार इज ट्रिपल इंटिग्रेशन dv. नेक्स्ट, इनवर्स शिफ्टिंग ऑपरेटर इज इक्विव्हॅलंट टू, हा स्टँडर्ड फॉर्म्युला. इनवर्स शिफ्टिंग ऑपरेटर याला म्हणता 1 मायनस, याचा आन्सर आहे 1 मायनस डेल्टा इज इक्वल टू e रेज टू -1. याला म्हणता इनवर्स शिफ्टिंग ऑपरेटर इज इक्वल टू 1 मायनस डेल्टा. हे आन्सर लक्षात ठेवा. नेक्स्ट, जस्ट लेट मी चेक. इनवर्स शिफ्टिंग ऑपरेटर, yes, that is the correct answer. Next one, if f of z is analytic on and within a closed curve C, then Cauchy's integral theorem f of z is equal to 2 pi I. लक्षात ठेवा, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. Cauchy's integral theorem 2 pi I.
क्लिअर इथपर्यंत? सो MCQ झाले. सो आतापर्यंत MCQ मध्ये आपण 10 पैकी 10 मार्क सिक्युअर केले आहे. यस, आता पुढच्या प्रश्नाला जाऊया. क्वेश्चन नंबर 2 बघा. आता मित्रांनो, इथून पुढे आता आपल्याला क्वेश्चनचं सिलेक्शन करता आलं पाहिजे. बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये न्यूटन फॉरवर्डचा प्रश्न दिला आहे. सोपा आहे, मी करू शकतो. आता इथून पुढे मी कसं सोडवणार आहे? ऑरला ऑर क्वेश्चन असणार आहे. सो मी 70 मार्काचा पेपर सॉल्व्ह करून दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला ही आयडिया क्लिअर होईल पेपर ऍक्च्युअली कसा सोडवायचा, कुठले क्वेश्चन सिलेक्ट करायचे, अवघड कसे स्किप करायचे, सोपे कसे घ्यायचे, या बारीक बारीक गोष्टी आता क्लिअर होणार आहे. सो बघा, आता इथे मला न्यूटन फॉरवर्ड दिसतो, हा इझी आहे, मी करू शकतो. यस, पण याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह काढायचा. डेरिव्हेटिव्ह काढायचा आला म्हणजे मला इक्वेशन y मध्ये करावं लागेल. इक्वेशन y मध्ये करावं गणित अवघड होईल. सो मी याला सोडतो. खालचा जर बघितला, हा 1/3 रूल डायरेक्ट टेबल दिलाय. सो हा इझी आहे. आणि मॉडिफाईड युलर्स ही टफ मेथड आहे. जिथे मॉडिफाईड युलर येतो ना, तो प्रश्न स्किप करा. यस, रिअली स्किप करा. सो मी क्वेश्चन 2 स्किप करतोय, पण मी क्वेश्चन 3 ला जातो. यस, क्वेश्चन 3 नेक्स्ट पेजवर आहे. बघा, क्वेश्चन 3 ला जर मी गेलो, मला सोपे सोपे प्रश्न दिसत आहे. सो ही सिलेक्शन आपल्याला करता आलं पाहिजे, तरच M3 स्कोर होतो. बघा, क्वेश्चन 3 मध्ये जातोय, पुन्हा न्यूटन बॅकवर्डचा प्रश्न आहे आणि डायरेक्ट एक्स दिलाय. सो इथे डेरिव्हेटिव्ह वगैरे करायचं नाही. सो दिस इज इझी क्वेश्चन. न्यूटन फॉरवर्ड पेक्षा बॅकवर्डचा विदाउट एक्सचा क्वेश्चन हा इझी आहे. सो हा लगेच सॉल्व्ह होईल. सो मी काय करेल, हा क्वेश्चन मी सिलेक्ट केला. नंतर इव्हॅल्युएट ट्रॅपेझॉइडलने 1/4 हा पण इझी आहे, हा एक सॉल्व्ह करतोय. आणि रंगाकुत्ता सोपी मेथड आहे. सो बघा, 5 5 5 15 मार्क मी कव्हर करतोय. क्वेश्चन नंबर 2 मी ऑर सोडला. क्वेश्चन नंबर 3 करतो. मी इथे आज तुम्ही म्हणून उभे आहात, असं लक्षात ठेवा. मी एक विद्यार्थी म्हणून पेपर सोडवतोय. यस, M3 स्टुडंट. सो मी सिलेक्शन करतोय. या बारीक बारीक गोष्टी या पेपर सोल्युशन मध्ये तुम्हाला कळणार आहे. सो तिन्ही क्वेश्चन आता फटाफट सॉल्व्ह करूया. बघा, सो क्वेश्चन नंबर 3 घेऊया. 2 आपण स्किप केलाय. एक बीट तुम्हाला 10 मिनिटात सोडवायचं असतं पेपरला, 10 ते 12 मिनिटात. बघा मी कसं फटाफट सोडवतो. आता क्वेश्चन आहे, गिवन द टेबल ऑफ स्क्वेअर रूट, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ √155 बाय न्यूटन्स बॅकवर्ड. एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू दिल्या 150 152 154 156 पॉइंट मध्ये व्हॅल्यू दिलाय. सो बघा, सॉल्व्ह करूया. सो हा क्वेश्चन पेपर मी मोबाईलमध्ये घेतलाय, जेणेकरून मला तो क्वेश्चन बघता येईल, कारण पुन्हा रिव्हर्स जाण्याची गरज नाही. येस, बघा, एक्सच्या व्हॅल्यू दिल्या आहे 150 152 154 आणि 156 समजून घ्या. नंतर y ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 12.247 12.329 12.329 12.410 आणि 12.490. मित्रांनो, एवढ्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहे. बघा आता कसं स्टार्ट करायचं. या ज्या व्हॅल्यू वायच्या, बरोबर. सो पहिल्यांदा आपल्याला टेबल कन्स्ट्रक्ट करावं लागेल. टेबल बघा, एक्स वाय. पहिल्यांदा एक्सच्या व्हॅल्यू लिहून घेतली 150, एक ओळ सोडून द्यायची 152, पुन्हा एक ओळ सोडणार 154, पुन्हा एक ओळ सोडणार 156. सिमिलरली वायच्या व्हॅल्यू 12.247 12.247 12.2329 नंतर 12.410 आणि 12.490. आता बघा, याच्यातून हा वजा करायचा. लक्ष द्या. सो हा क्वेश्चन माझ्याकडे सॉल्व आहे. सो फटाफट, मला वेळ कमी लागेल, तुम्हाला मी तरी क्लिअर करून देतो. तुम्हाला फक्त बघून त्याला प्रॉपरली सोडवा. जस्ट अ मिनिट, कारण जेवढा वेळ वाचवता येईल मला तेवढं वाचवायचं आहेच. कॅल्सी. यस, बघा 12.490 मायनस 12.410, याच्यातून हा वजा करा. किती येईल आपला? 12.490 मायनस 12.410. सो दिस बिकम्स 0.08 0.08 आला. आता दिस मायनस दिस 12.410 वजा 12.329, याच्यातून हा वजा करायचा. 12.410 वजा 12.329. सो 0.081 0.081. बघा, दोघांची वजाबाकी दोघांच्या मध्ये, याच्यातून हा वजा केला. 12.329 वजा 12.247. सो 0.082.
0.082 बघा हा y, आता हा आला डेल्टा y. आता पुढे काय येईल कळतंय तुम्हाला? याच्यातून हे वजा केलं दोघांच्या मध्ये, याच्यातून हे वजा केलं दोघांच्या मध्ये, याच्यातून हे वजा केलं दोघांच्या मध्ये, आता याच्यातून हा वजा केला दोघांच्या मध्ये. आता मी डायरेक्ट लिहितो, याच्यातून हा वजा केला, हा येईल -0.001 बघा दोघांच्या मध्ये, या दोघांची वजाबाकी दोघांच्या मध्ये -0.001. हा डेल्टा y, हा डेल्टा स्क्वेअर y. आता याच्यातून हा वजा केला ते 0 होईल, हा झाला डेल्टा क्यूब y. बघा टेबल कधीपर्यंत बनवायचं? जोवरपर्यंत एक सिंगल व्हॅल्यू येत नाही तोवरपर्यंत आपण टेबल बनवतो. हे स्टँडर्ड सोल्युशन कसं लिहायचं ते मी इथे सांगतोय. हा काय क्वेश्चन नंबर 3A. यस, त्याचं सोल्युशन चालू आहे आपलं. सो आता न्यूटनचा मी फॉर्म्युला लिहिणार. चला फटाफट पुढे जाऊया. पहिल्यांदा जे आपलं काय बॅकवर्ड आहे. यस, क्वेश्चन बॅकवर्डनेच आहे ना आपला, न्यूटन्स बॅकवर्ड. यस, क्वेश्चन आपला बॅकवर्डने आहे. सो आपण काय करणार, या खालच्या व्हॅल्यू कन्सिडर करणार बॅकवर्डसाठी. पहिल्यांदा फॉर्म्युला, काय फॉर्म्युला घेणार बघा, फर्स्ट फॉर्म्युला x - xn अपॉन h. सो x ची व्हॅल्यू काय बघा, x ची व्हॅल्यू आपल्याला चेक करावं लागेल. x बघा, x कुठे आहे? अंडर रूट मध्ये x आहे, अंडर रूट मध्ये x आहे ना. सो अंडर रूट मध्ये 155. सो 155 हा x झाला. x ची व्हॅल्यू किती झाली? 155. मुलं काय करता, अंडर रूट 155 घेता. सो x झाला 155 मायनस xn. xn म्हणजे लास्ट व्हॅल्यू 156 अपॉन h म्हणजे या x च्या एलिमेंट मध्ये अंतर बघा, कितीचं अंतर आहे? 2चं अंतर आहे ना प्रत्येक व्हॅल्यू मध्ये. सो 2. सो किती आलं हे? -1. सो -0.5 हे आलं -0.5. मग सेकंड फॉर्म्युला, न्यूटन्स बॅकवर्डचा फॉर्म्युला काय आहे? yn प्लस u अपॉन 1 फॅक्टोरियल डेल्टा yn प्लस u प्लस 1 2 फॅक्टोरियल अपॉन डेल्टा स्क्वेअर yn प्लस डेल्टा क्यूब. पण डेल्टा क्यूबचं आन्सर काय आपलं? 0. करेक्ट. सो ते घेण्याची गरज नाही, जस्ट फक्त फॉर्म्युला आपण लिहू शकतो बघा. प्लस u प्लस 1 u प्लस 2 अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू डेल्टा क्यूब yn. सो बघा व्हॅल्यूज पुटअप करूया. y इज इक्वल टू yn किती आहे? yn लास्ट व्हॅल्यू, शेवटची व्हॅल्यू घ्यायची आहे, शेवटच्या 12.490 बघा, प्लस u ची व्हॅल्यू -0.5 1 फॅक्टोरियल 1 होतो डेल्टा yn म्हणजे शेवटची व्हॅल्यू 0.08 प्लस u -0.5 पुढे u प्लस 1 -0.5 प्लस 1 2 फॅक्टोरियल 2 इंटू डेल्टा स्क्वेअर yn. डेल्टा स्क्वेअर yn बघा -0.001 -0.001 प्लस हे बघा, याला टाकायची गरज नाही कारण डेल्टा क्यूब yn याची व्हॅल्यू किती आपली बघा, डेल्टा क्यूब yn का आपला 0. सो ही व्हॅल्यू पूर्ण 0 होणार आहे. सो एवढंच कॅल्क्युलेट टाकूया आणि ते येईल आपलं फायनल आन्सर. सो बघूया किती येतं. 12.490 प्लस -0.5 अपॉन 1 इंटू 0.08 प्लस पुन्हा -0.5 पुन्हा -0.5 प्लस 1 अपॉन 2 इंटू -0.01. सो दिस बिकम्स 12.4512 करेक्ट. सो वाय आला 12.4512. सो दिस युअर आन्सर. बघा किती इझी आहे. कळालं कसं सोडवलं? न्यूटन्स फॉरवर्डने आपण सोडवतो आहे. पहिल्यांदा टेबल बनवला, दिस इज द स्टँडर्ड सोल्युशन. XY लिहिले, टेबल बनवला, हा एक्सचा फॉर्म्युला वायचा फॉर्म्युला, आपला आन्सर क्रिएट झालं. आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा नेक्स्ट आहे आता ट्रॅपेझॉइडलचा. इंटिग्रेशन दिले 0 to 1 dx अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. सो पुन्हा टेबल बनवावं लागेल. बघा क्वेश्चन 3A झाला, आता B. क्वेश्चन 3A नंतर आता क्वेश्चन 3B. y इज इक्वल टू इंटिग्रेशन, क्वेश्चन लिहून घेतो. क्वेश्चन दिलेला आहे बघा. सोल्युशन मध्ये कसं करायचं, पुन्हा क्वेश्चन लिहायचं. 0 to 1 1 अपॉन 1 प्लस x रेज टू 2 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर dx 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर dx आणि h दिलाय 1/4 ट्रॅपेझॉइडल रूल. बघा आता लिमिट आहे आपलं 0 to 1. बघा आता 1 हे h किती येईल बघा, 1/4 म्हणजे किती 0.25 बरोबर. सो टेबल बनवायचा x आणि y. बघा x कुठून स्टार्ट होतो 0 पासनं, त्याच्यामध्ये 0.25 मिळवा 0.25, पुन्हा याच्यात 0.25 मिळवा 0.50, पुन्हा याच्यामध्ये 0.25 मिळवा 0.75,
पुन्हा याच्यामध्ये 0.25 मिळवा, किती आला 1. सो आपलं लिमिट किती आहे बघा, टेबल कितीपर्यंत जायचं आहे 0 to 1, 0 to 1 गेलो इथपर्यंत. आता हा इक्वेशन कॅल्सीत बनवायची. कॅल्सीत कशी टाकणार, y इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, हे ES कॅल्सीमध्ये. आणि MS मध्ये कसं टाकणार, y इज इक्वल टू ब्रॅकेट 1 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर, हे MS कॅल्सीमध्ये. असं कॅल्सीत टाकायचं, कॅल्स दाबायचं आणि इक्वेशन बनवायचं. बघा कॅल्सीत हे मी कसं, आपले जे व्हिडिओ लेक्चर आहे न्यूटन्स आपले ट्रॅपेझॉइडलचे, त्याच्यामध्ये मी इन डिटेलमध्ये कॅल्सीत सांगितलंय कसं ट्रिक वापरायचे वगैरे. सो व्हिडिओ लेक्चरमध्ये मागच्या फोल्डरमध्ये जा, व्हिडिओ लेक्चरमध्ये बघा न्यूमेरिकल मेथड चॅप्टर, त्यात हे तुम्हाला इन डिटेलमध्ये शिकायला भेटेल. इथे वेळ कमी, मी फटाफट करतोय. अल्फा वाय अल्फा कॅल्स 1/1 प्लस अल्फा एक्स त्याचा स्क्वेअर, सगळं झालं. कॅल्स दाबला. आता व्हॅल्यू पहिली 0 टाकली, 0ला येतं 1. नेक्स्ट 0.25 टाकला, त्याला येतो आपला आन्सर 0.94 पॉईंट नंतर 4 डिजिट घ्यायचे. नंतर 0.50, त्याला 0.8. नेक्स्ट 0.75, त्याला 0.64 आणि नेक्स्ट 1ला आलं 0.5. बघा आता व्हॅल्यूज पुटअप केल्या. सो याला नेमिंग द्यायचं y0, y1, y2, y3, y4. व्हॅल्यू दिल्या. ट्रॅपेझॉइडलचा आपला फॉर्म्युला y इज इक्वल टू h/2 फर्स्ट प्लस लास्ट, बरोबर. फर्स्ट प्लस लास्ट प्लस 2 इंटू रिमेनिंग, हा आपला ट्रॅपेझॉइडलचा फॉर्म्युला. सो बस याच्यात किमती टाकूया, 2 इंटू रिमेनिंग. सो y इज इक्वल टू h/2 इंटू फर्स्ट व्हॅल्यू काय y0, लास्ट y4, y0 प्लस y4 प्लस 2 इंटू रिमेनिंग काय y1, y2, y3. बघा y1, y2, y3. सो व्हॅल्यूज पुटअप करा आणि सॉल्व करा. या व्हॅल्यू टाकून द्या, जे येईल ते तुमचं फायनल आन्सर. ओके. सो y इज इक्वल टू कॅल्क्युलेट करून टाका, h पण आहे तुमच्याकडे आणि बाकी व्हॅल्यू आहे त्या पुटअप करा, आन्सर येऊन जाईल. क्लिअर. सो पुढे जाऊया. नेक्स्ट हा क्वेश्चन झाला, हा झाला आता रंगाकुत्ता मेथड. रंगाकुत्ता मेथडमध्ये dy/x दिला x प्लस y, इथे x0 दिलाय 0, y0 1 आणि h दिलाय 0.2. करेक्ट. सो हा क्वेश्चन पण आपण आपल्या ऍप्लिकेशनमध्ये रंगाकुत्ता मेथडच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन 3C बघा. पहिल्यांदा गिवन लिहिणार, मी जस्ट हिंट देतो रंगाकुत्ताची, बाकी तुम्ही सॉल्व्ह करा. dy/dx काय आहे, √x प्लस y. यस. नंतर y0 इज इक्वल टू 1 असं म्हटलं. हा झाला तुमचा x0 घ्यायचा, yच्या ब्रॅकेटमध्ये x0 आणि ही व्हॅल्यू y0 घ्यायची. सो x0 इज 0, y0 इज 1 आणि h दिलाय तुम्हाला 0.2. आता नंबर ऑफ इटरेशन शोधायचे. नंबर ऑफ इटरेशन, किती इटरेशनचं गणित आहे हे आपल्याला पहिल्यांदा शोधावं लागेल. सो हे कसं शोधायचं बघा. नंबर ऑफ इटरेशन पहिल्यांदा x0 घ्यायचं, x0 घेतला 0, याच्यात h मिळवायचं, पण कुठपर्यंत जायचं ते इथे ठरवायचं. कुठे थांबायला लावले आपल्याला बघा. फाइंड y टिल x इज इक्वल टू 0.2. कुठपर्यंत, 0.2 पर्यंत जायचं आहे. सो बघूया. x0 x1 याच्यामध्ये h मिळवा 0.2. सो बघा 0 x0 लिहिला, त्याच्यात मिळवला 0.2. आपल्याला 0.2 पर्यंत सांगितलंय. सो एकच इटरेशन झालं. सो किती इटरेशन येणार आहे, एकच इटरेशन. नंबर ऑफ इटरेशन 1 आणि एकानेच तुम्हाला सोडवायचं आहे. आता पुढे बघा 2 इटरेशन आले. मग इटरेशन सुरू करायचं. पहिलं इटरेशन आपलं काय घेणार, पहिल्यांदा इटरेशन फर्स्टमध्ये फर्स्ट dy/dx लिहून घेणार. dy/dx काय, √x प्लस y. करेक्ट. मग व्हॅल्यू टाकणार. पहिल्यांदा k1 काय, h f(x0 प्लस y0), हा k1चा फॉर्म्युला. x0 y0 इथे स्प्लिट रिप्लेस करायचे, h इंटू ब्रॅकेट √x ला काय टाकणार, x0 y ला y0, x0 प्लस y ला y0. व्हॅल्यू पुटअप करणार. h आहे आपल्याकडे 0.2, x0 इज 0, y0 इज 1. सो हे आपण सोडवणार. सो k1 बनेल आपला 0.2. करेक्ट. सिमिलरली सेकंड घेणार आता k2. सेकंड k2च्या आधी काय, पुन्हा dy/dx लिहायचा. dy/dx काय आपला √x प्लस y. पुन्हा k2चा फॉर्म्युला. h f(x0 प्लस h/2 प्लस y0 प्लस k1/2, हा आपला k2चा फॉर्म्युला. सो इथे व्हॅल्यू पुटअप करायच्या. k2 इज इक्वल टू h, च्या ऐवजी इंटू ब्रॅकेट √ बघा x ला ही पहिली किंमत टाकायची, x0 प्लस h/2 प्लस y ला ही दुसरी किंमत y0 प्लस k1/2. सो व्हॅल्यू फक्त पुटअप करायच्या. सो बघा h आहे 0.2 इंटू
ब्रॅकेट x0 आपला 0, h आहे 0.2 अपॉन 2 प्लस y0 1 प्लस y0 लेट मी चेक y0 1 h यस k1 आला आपला 0.2 अपॉन 2. हे फक्त कॅल्सिट टाकायचं बघा किती येईल हे. सो अंडर रूट ब्रॅकेट 0 प्लस 0.2 डिवायडेड बाय 2 प्लस ब्रॅकेट 1 प्लस 0.2 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट क्लोज इंटू 0.2. सो हे आन्सर आलं 0.2190. K2 आला 0.2190 करेक्ट. सिमिलरली K3 काढायचा. थर्ड पुन्हा dy बाय dx काय अंडर रूट ऑफ x प्लस वाय करेक्ट. पुन्हा K3चा फॉर्म्युला काय सेम, फक्त K2च्या ऐवजी K1च्या ऐवजी K2 लिहायचा. h f ऑफ x0 प्लस h बाय 2 कॉमा y0 प्लस K2 बाय 2. सो x आणि y जागी ह्या व्हॅल्यू टाकायच्या. सो K3 इज इक्वल टू h इंटू ब्रॅकेट अंडर रूट x म्हणजे ही व्हॅल्यू x0 प्लस h बाय 2 प्लस y म्हणजे ही y0 प्लस K2 बाय 2 ब्रॅकेट क्लोज व्हॅल्यू आपण पुटअप करणार. h ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 0.2 इंटू अंडर रूट ब्रॅकेट x0 0 h 0.2 अपॉन 2 प्लस y0 1 K2 बघा 0.2190 अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज हा स्क्वेअर क्लोज. सो बस हे कॅल्सिट आपण पुटअप करूया. 0.2 इंटू अंडर रूटमध्ये पुन्हा ब्रॅकेट 0 प्लस 0.2 अपॉन 2 प्लस पुन्हा ब्रॅकेट 1 प्लस 0.2190 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट क्लोज. पुन्हा बाहेर ब्रॅकेट क्लोज केला दोस्तों. दिस बिकम्स 0.2199. K3 आला 0.2199 करेक्ट. बघा K3 आला. सिमिलरली काय काढणार K4. यस सिमिलरली K4 फाइंड करा. K4 चा फॉर्म्युला h f ऑफ x0 प्लस h कॉमा y0 प्लस k. नंतर k काढा. k चा फॉर्म्युला 1/6 k1 प्लस आलेल्या व्हॅल्यू 2k2 प्लस 2k3 प्लस k4 ओके. ह्या पद्धतीने काढा आणि नंतर येईल शेवट y ॲट x इज इक्वल टू x0 प्लस h इज इक्वल टू y0 प्लस k. हा फॉर्म्युला 1 2 3 हा 4 हा 5 आणि हा 6 फॉर्म्युला. सो इथे किमती येणार y ॲट x0 0 बरोबर, h आहे 0.2 y0 आपला 1 आणि k ची व्हॅल्यू इथे येईल. सो लेट मी चेक. मला व्हॅल्यू सांगतो काय काय येणार आहे किंवा चला फटकन काढून घेऊया, वेळ आहे आपल्याकडे. dy बाय dx अंडर रूट ऑफ x प्लस वाय करेक्ट. ही फोर्थ व्हॅल्यू काढूया. सो x प्लस वाय इज इक्वल टू K4 चा फॉर्म्युला K4 इज इक्वल टू h f ऑफ x0 प्लस h प्लस y0 प्लस k. सो व्हॅल्यू पुटअप करूया. K4 इज इक्वल टू h इंटू ब्रॅकेट x ला ही व्हॅल्यू x0 प्लस h प्लस y ला ही व्हॅल्यू y0 प्लस k. सो व्हॅल्यू पुटअप करूया आणि व्हॅल्यू टाकूया. सो K4 काय येईल बघा. h आहे 0.2 इंटू ब्रॅकेट x0 आहे 0 h आहे 0.2 प्लस y0 आहे तुमचा 1 आणि K3 काय आला आहे 0.2199 हे जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला K4 भेटेल. सो 0.2 इंटू ब्रॅकेट अंडर रूट 0 प्लस 0.2 ब्रॅकेट क्लोज प्लस ब्रॅकेट 1 प्लस 0.2199 ब्रॅकेट क्लोज. सो K4 आला 0.2383 हा K4 आला. आणि मग त्या सगळ्या व्हॅल्यू इकडे आपण टाकूया. सो K येईल आपला आणि K आल्यानंतर 1/6 K टाकतो तुम्हाला 1/6 इंटू ब्रॅकेट K1 काय आलेला आपला 0.2 प्लस 2 इंटू K2 काय आलेला होता 0.2190 प्लस 2 इंटू K3 होता 0.2199 प्लस K4 0.2383 ब्रॅकेट क्लोज. सो 0.2193 K येतो आपला 0.2193. बघा या सगळ्या व्हॅल्यू टाकल्या आणि मग फायनली 1 प्लस K 0.2193. सो फायनली आन्सर आलं तुमचं. सो लेंदी प्रॉब्लेम आहे y ॲट
x इज इक्वल टू 0.2 इज इक्वल टू 1.2193. सो मित्रांनो हा झाला फायनल आन्सर. सो अशा प्रकारे रंगाकुत्तामध्ये आपण पूर्ण हे कव्हर अप केले आणि हा क्वेश्चन नंबर बघा, हा क्वेश्चन नंबर 3 आपण पूर्ण सॉल्व्ह केलाय. सो इथे आपण 15 पैकी 15 मार्क सिक्युअर केले. एमसीक्यू मध्ये 10 आणि 15 25 मार्क झाले. आता पुढच्या स्लाइडला जातो मी. क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5. बघा ही स्लाइड बघूया. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 बघा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आता सिलेक्शन करायचं पुन्हा. क्वेश्चन नंबर 4 ला 5 तर एकच आपण घेऊ शकतो, करेक्ट. सो बघा आता क्वेश्चन नंबर 4A मध्ये फाइंड द अँगल बिटवीन नॉर्मल टू द सरफेस. हा एक क्वेश्चन इझी आहे. अँगल बिटवीन, ओके, हा एक मी करणार आहे. त्याच्यानंतर डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह हा एक क्वेश्चन मी करणार आहे. आणि नेक्स्ट आहे इरोटेशनल, हा क्वेश्चन मी करतो. आता यालावर क्वेश्चन नंबर 5 आहे. सो 5 ला जर गेलो, सो 5 मध्ये डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह हा इझी आहे. पण इथे प्रूव्ह दॅट आयडेंटिटीज मुलांना टफ जातं. आणि त्याच्यानंतर अँगल बिटवीन हा एक इझी पण हा थोडा टफ क्वेश्चन आहे. सो याच्यामुळे क्वेश्चन नंबर 5 ला आता जर 4 ला गेलो तर आपल्याला इझिली क्वेश्चन्स कव्हर होता. सो 4 मध्ये 3 क्वेश्चन आहे. सो तिन्हीचे तिन्ही आपण अटेम्प्ट करूया. पहिला अँगल बिटवीन द वे नॉर्मल टू द सरफेस. सो जाऊया पुढे. क्वेश्चन नंबर 4 ला आपण जातोय. क्वेश्चन नंबर 4A आपण करूया आता. येस. सो लक्ष द्या. क्वेश्चन 4A सोल्युशन मध्ये प्रॉपरली नंबर टाकणार तुम्ही. क्वेश्चन 4A मध्ये तुम्हाला वेक्टर दिला आहे XY इज इक्वल टू Z² आणि 2 पॉईंट दिले. पहिला 1 4 2 आणि दुसरा पॉईंट दिले आपल्याला -3 आणि 3 आणि 3. बघा आता हे कसं सोडवायचं. 2 पॉईंट दिले. सो पहिल्यांदा इकडची टर्म इकडे शिफ्ट होणार. सो हा फाय झाला तुमचा. फाय झाला XY - Z². याचा आपण डेल्टा फाय काढणार. डेल्टा फाय कसा, I बार डाबा बाय डाबा x ही इक्वेशन XY - Z² प्लस I नंतर येतो J बार डाबा बाय डाबा y XY - Z² प्लस K बार डाबा बाय डाबा Z XY - Z². याचा डेरिव्हेटिव्ह काढणार आपण. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा, विथ रिस्पेक्ट टू x. सो 1 म्हणजे y, इथे 1 x चा झाला 1, y तसाच, इथे x नाही 0 प्लस j बार विथ रिस्पेक्ट टू y, x तसाच y चा 1, इथे x y नाही 0 प्लस k बार विथ रिस्पेक्ट टू z 0, z² चा 2z. आता 2 पॉइंट आहे. पहिल्यांदा पहिला टाकायचं मग दुसरा टाकायचं. पहिल्यांदा पहिला टाकूया. बघा फर्स्ट पॉइंट पुट फर्स्ट काय 1 4 2 म्हणजे x y z च्या ठिकाणी टाकायची इथे. सो बघा हा डेल फाय 1 येईल. आता डेल फाय 1 पहिल्यांदा 4 टाका. 1 × 4 हे I बार आहे. सो I बार प्लस J बार x आहे 1 1 0 सोडून द्या प्लस K बार -2 × Z 2. सो डेल फाय किती आलं, डेल फाय 1 आला 4I प्लस 1J -4K. हा आला डेल फाय 1. आता दुसरा पॉइंट टाकूया. सेकंड पॉइंट काय, हा पुट -3 3. बघा XY Z च्या ठिकाणी, XY Z च्या ठिकाणी कुठे, याच इक्वेशन मध्ये इथेच. सो डेल फाय 2 म्हणूया याला. I बार 1 y ची किंमत ही -3 प्लस J बार पुढे बघा x -3 आणि 1 -3 × 1 प्लस K बार काय -2 × Z आहे 3 -2 × 3. सो डेल फाय 2 आला -3 आहे -3J आणि -6K. हा आला डेल फाय 2. दोन डेल फाय आले बघा. मग अँगल विचारलाय. अँगल कसा कॅल्क्युलेट करायचं लक्ष द्या. अँगल म्हणजे थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स डेल फाय 1. फॉर्म्युला आहे A कॅप × B कॅप. A कॅप × B कॅप. मग A कॅप B कॅप कसे काढायचे बघा. हा जो अँगल आलाय ना, या पहिल्याला म्हणायचं A बार आणि दुसऱ्याला म्हणायचं B बार. डेल फाय 1 ला म्हणायचं A बार, डेल फाय 2 ला म्हणायचं B बार. आलेल्या व्हॅल्यू तिथे पुटअप करायच्या बघा. सो थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स
आता ए बार आहे, ए बारचा ए कॅप कसा काढणार, आहे वेक्टर तसाच लिहून घ्यायचा अपॉन अंडर रूट मध्ये यांचे स्क्वेअर, 4 1 मायनस 4, बघा 4 1 मायनस 4 आणि हा झाला ए बार, पण ए कॅप कसा अंडर रूट मध्ये याचे स्क्वेअर, 4 16 1 1 मायनस 4 प्लस 16 इनटू पुन्हा आता बी कॅप बघा -3 -3 -6 -3 -6 अपॉन अंडर रूट मध्ये यांचे स्क्वेअर 9 9 आणि 36 आणि हे सोडवायचं फक्त. सो बघा थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 4 इंटू -3 -12, दिस बिकम्स -3, दिस बिकम्स 3 1 3 आणि हे 4 3 12 4 6 4 6 24 प्लस 24 अपॉन हे किती झालं 16 16 32 आणि 33 अंडर रूट 33 इंटू अंडर रूट 9 9 18 36 अधिक 18 18 2 18 अधिक 54 54. सो बघा हे किती आलं 12 24 वजा 12 12 वजा 3 9. सो थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 9 अपॉन हे रूट 33 इंटू रूट 54 इंटू रूट 54. सो 9 रूट 22 9 9 कट. सो कॉस इनवर्स 1 बाय रूट 22. सो दिस इज युअर अँगल. आहे इझी. यस. सो नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया फटाफट, वेळ कमी आपल्याकडे व तुम्हाला आयडिया क्लिअर होत असेल पेपर कसं सोडवायचं, प्रॉपरली कसं सोडवायचं. आता बघा हा क्वेश्चन आपण सॉल्व केला आहे. क्वेश्चन ए झालं आपला. आता बी ला जाऊया. बी आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 2z स्क्वेअर ॲट द पॉईंट 2 -1 3 इन द डायरेक्शन वेअर क्यू इज 5 6 4. सो 2 पॉईंटचा प्रॉब्लेम आहे. सो हा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 4b. चला क्वेश्चन 4b. यस. आता क्वेश्चन 4a झाला. बी पहिल्यांदा मी फाय लिहून घेतो. स्टेप 1 3 स्टेप मध्ये सोडवायचं. पहिली स्टेप फाय लिहून घेतो. बघा फाय काय आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 2z स्क्वेअर आणि पहिला पॉइंट दिला आहे आपल्याला 2 -1 3. सो बघा आता पहिल्यांदा याचा डेल फाय काढणार. डेल फाय मगाशी सांगितलं तुम्हाला आय बार डॅबा बाय डॅबा एक्स ही इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 2z स्क्वेअर करेक्ट प्लस जे बार डॅबा बाय डॅबा वाय पुन्हा इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 2z स्क्वेअर प्लस के बार डॅबा बाय डॅबा झेड. इथे पण सेम इक्वेशन येईल एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 2z स्क्वेअर. सो सिम्प्लिफाय करूया. डेल फाय इज इक्वल टू आय बार विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो 2x इथे x नाही 0 0 प्लस जे बार विथ रिस्पेक्ट टू y 0 मायनस 2y प्लस मायनस 0 प्लस के बार विथ रिस्पेक्ट टू 0 मायनस 4z. आता पॉईंट टाकूया. पॉईंट काय आपला 2 -1 3 2 -1 3 म्हणजे एक्स वाय झेडच्या ठिकाणी या व्हॅल्यू आपण पुटअप करूया. सो डेल फाय काय आला बघा आय बार एक्सला काय टाकला 2 2 2 जा 4 प्लस जे बार बघा वायला काय टाकला -1 प्लस 2 प्लस के बार झेडला टाकला 3 म्हणजे 3 चौक 12 -12. सो डेल फाय आला आपला 4i प्लस 2j मायनस 12k. हा आला डेल फाय. ही झाली स्टेप 1. आता स्टेप 2 ला जायचं. बघा स्टेप 2 ला काय येणार 2 पॉईंट असताना ए बार कसा काढायचा सेकंड पॉईंट मायनस फर्स्ट पॉईंट. लक्षात ठेवा फॉर्म्युला घ्यायचा सेकंड पॉईंट मायनस फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय आपला क्वेश्चन मध्ये बघावं लागेल. बघा 2 पॉईंट होते ना. हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. हा सेकंड 5 6 4 आणि हा फर्स्ट 2 -1 3 5 6 4. फाइव 6 4 मायनस फर्स्ट हा 2 -1 3 2 -1 3. बघा वजाबाकी कशी होईल. ए बार इज इक्वल टू पहिल्यातून पहिला 5 वजा 2 3 6 वजा 1 सो 7 6 प्लस 1 7 4 -3 1. सो ए बार काल आलेल्या वेक्टरला आय जे के लावा 3i प्लस 7j प्लस 1k. ए बार आला याचा ए कॅप काढा 3i प्लस 7j प्लस 1k
अपॉन अंडर रूटमध्ये यांचे स्क्वेअर 9 + 49 + 1 50 सो 59 किती आला एक कॅप 3i + 7j + 1k अपॉन 50 आणि 50 आणि 59 अंडर रूट 59 हा आला एक कॅप. फायनली काय करायचं डी डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू डेल फाय इंटू ए कॅप. ओके स्टेप 3 सो सॉल्व करूया. डी डी इज इक्वल टू डेल फाय काय आलाय मागच्या स्टेपमध्ये बघा 4i 2j minus 12k 4i 2j minus 12k 4i minus 2j minus 12k इंटू प्लस 2j आहे 371 अपॉन रूट 59 371 अपॉन रूट 59. सो बस हे सिम्प्लिफाय करावं लागेल. बघा रूट 59 हा डिनॉमिनेटर आहे तो कॉमन येईल रूट 59. आता मल्टिप्लिकेशन 4 × 3 12 बेस 7 14 आणि 12 - 1 - 12 12 कट. सो डी डी आला 14 अपॉन रूट 59 14 अपॉन रूट 59. सो बघा दिस अवर आन्सर. येस अजून एक क्वेश्चन पेंडिंग आहे तिथे फटाफट जाऊया पुढे. क्वेश्चन नंबर 4 यस बघा आता इरोटेशनलचा क्वेश्चन आपला पेंडिंग आहे. हा झाला दिस इज द लास्ट क्वेश्चन. इरोटेशनल हा आपला पेंडिंग आहे 8xy + z⁴ i बार 4x² - 2j बार 4x z³ - y बार. इरोटेशनल मध्ये काय असतं इरोटेशनलचा क्वेश्चन आहे ना. इरोटेशनल मध्ये काय असतं पहिल्यांदा डिटर्मिनंट 0 करायचा आणि मग फायची किंमत काढायची. बघा तुम्हाला फटकन विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत तुम्हाला M3 शिकता पेपर सोडवत कॉन्फिडन्स आला असेल. बघा हे असंच असतं M3 ला अभ्यासासोबत 3 ते 5 पेपर सोडवायच लागतात. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आता राहिलेला पूर्ण बघायचा असेल तर लगेच प्ले स्टोअरवरती जा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरनं पर्पल हॅट ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा व्हिडिओ आपल्या पर्पल हॅट ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन तिथे बघा पूर्णपणे अनलॉक आहे. तसंच या व्हिडिओची PDF पण तिथे अवेलेबल आहे. याच्यासोबतच अजून मी बॅकलॉगसाठी 3 आणि रेग्युलरसाठी 5 क्वेश्चन पेपर सॉल्व करून दिलेले आहेत तेही तिथे अवेलेबल आहे. सो सगळे बघा आणि M3 आपला स्कोर करा कारण फायनली आपल्याला यावेळी शेवटचाच M3 द्यायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनाही सांगा आणि पर्पल हॅट ॲप्लिकेशन डाउनलोड करा मित्रांनाही सजेस्ट करा M3 स्कोर करा.